नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला एक जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. मित्रांनो, सध्या आपण मालिकेत बघतोय की कला डिझाईन काढते आणि चांदेकरांसाठी डिझाईन करणारी डिझायनर ही कला आहे हे सत्य आता सगळ्यांसमोर तर आलंच आहे. आणि अद्वैत कलाला ते डिझाईन्स काढू नको आणि इथून पुढे चांदेकरांसाठी तू कुठलंही काम करायचं नाही असं देखील अद्वैतने कलाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे. परंतु मिस्टर स्वामीनाथन यांना आधीचीच डिझायनर हवी आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या ज्या आधीच्या डिझाईन्स होत्या त्यामध्ये एक पारंपरिकता होती. त्या डिझायनरच्या अंगी अनुभव आणि कला ह्या दोन्ही गोष्टी होत्या. त्यामुळे मला पाहिजे तर तीच डिझायनर पाहिजे, नाहीतर मी चांदेकरांसोबत असलेलं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करून टाकेल. त्यामुळे अद्वैतला भीती वाटते आणि मग अद्वैत आता कलाच्या पाया पडत असतो की आता तू प्लीज चांदेकरांसाठी डिझाईन बनव, कारण मिस्टर स्वामीनाथनना तुझ्या डिझाईन आवडताय. त्यामुळे कला पहिल्यांदा थोडासा भाव खात असते. अद्वैत तिच्या मागे मागे करत असतो. एरवी तिला प्रत्येक वेळी बोलणारा अद्वैत आता मात्र शेळी बनून तिच्या मागे मागे फिरत असतो आणि कला ही आता वाघ झालेली असते. पहिली गोष्ट म्हणजे कला चांदेकरांसाठी डिझाईन बनवणारच असते, परंतु तिला फक्त अद्वैत समोर भाव खायचा असतो. त्यामुळे जेवढा काही तिला फुटेज खायचा, जेवढा काही भाव खायचा तिने तो खाऊन घेतलेला असतो. नंतर अद्वैत तिला फार रिक्वेस्ट करतो की हे बघ, आता सगळं काही तुझ्यावर डिपेंड आहे, त्यामुळे तुला डिझाईन्स बनवाव्याच लागतील. त्यामुळे कला शेवटी हो म्हणून टाकते. कला डिझायनर बनवणार आहे, त्यामुळे अद्वैतची खूप मोठी चिंता आता मिटलेली असते. सोबतच मिस्टर स्वामीनाथन यांच्यासोबत असलेलं डील सुद्धा आता कॅन्सल होणार नसतं. अद्वैत कलाला सांगतो की प्लीज तू आत्ताच्या आत्ता मला काही डिझाईन्स बनवून दे, जेणेकरून त्या डिझाईन्स मी मिस्टर स्वामीनाथन यांना दाखवेल. मग कलाने आता डिझाईन्स बनवलेल्या असतात. कलाने डिझाईन बनवल्यावर आता मिस्टर स्वामीनाथनना अद्वैत त्या सगळ्या डिझाईन दाखवतो. ऍक्च्युली मिस्टर स्वामीनाथन यांना ज्या काही डिझाईन्स हव्या असतात त्या सगळ्या डिझाईन्स कलाने बनवलेल्या असतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, त्यांच्या ॲटिट्यूड प्रमाणे त्या डिझाईन झालेल्या असतात. त्यामुळे मिस्टर स्वामीनाथनना त्या डिझाईन्स फार आवडतात आणि ते म्हणतात की आपलं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल होणार नाही. मिस्टर स्वामीनाथन अद्वैतला विचारतात की अद्वैत, ह्या डिझाईन्स मला पहिल्यासारख्या भेटलाय, म्हणजे तुम्ही तुमच्या डिझायनरला पुन्हा एकदा अपॉइंट केलंय का? तेव्हा अद्वैत सांगतो की हो, आम्ही आमच्या डिझायनरला रिक्वेस्ट करून पुन्हा एकदा कामावर घेतलंय. मिस्टर स्वामीनाथन म्हणतात की अद्वैत, ही गोष्ट खरंच तू खूप चांगली केली, कारण आपल्या डीलसाठी तुझी डिझायनर खूप इम्पॉर्टंट आहे. एवढं लक्षात ठेव की तुझी डिझायनर काम सोडून जाता कामा नये, कारण तुझ्या डिझायनरवर आपलं सगळं कॉन्ट्रॅक्ट डिपेंड आहे. त्यामुळे कधीही तिला कामावरून काढून टाकण्याचा तू विचार देखील मनात आणू नको. अद्वैत म्हणतो की हो, अद्वैत म्हणतो की हो, इथून पुढे तीच इथून पुढे तीच तुमच्यासाठी सगळ्या डिझाईन बनवणार आहे. आणि मिस्टर स्वामीनाथन यांनी कलाचे डिझाईन बघताच कलाचे सगळे डिझाईन अप्रूव्ह केलेले असतात आणि चांदेकरांसोबत असलेलं कॉन्ट्रॅक्ट हे अजून वाढवलेलं असतं. त्यामुळे घरातले सर्वजण खूप खुश होतात. पुन्हा एकदा कलामुळे कॉन्ट्रॅक्ट वाचलेलं असतं आणि चांदेकरांची जी बेइज्जती होणार असते ती बेइज्जती सुद्धा वाचलेली असते. मिस्टर स्वामीनाथन हे चांदेकरांवर खूपच खुश झालेले असतात. त्यामुळे ते खूप मोठी अनाउन्समेंट करतात आणि अद्वैतला सांगतात की अद्वैत, मला पुढे सुद्धा तुझ्यासोबत काम करायला खूप आवडेल. मिस्टर स्वामीनाथन अद्वैतला म्हणतात की अद्वैत, आतापर्यंत तू ज्या डिझाईन्स दिल्या, ज्या डिझाईनचे ब्रीफ दिले ते अतिशय व्यवस्थित होते आणि मला तुझी बिझनेस करण्याची पद्धत खूप आवडली आहे. सोबत तुझ्याकडे चांगले डिझायनर सुद्धा तू हायर करून ठेवले. त्यामुळे माझ्या कंपनीला मी तुझ्या कंपनीशी टायअप करू इच्छितो. ही गोष्ट ऐकून अद्वैतला खूपच आनंद होतो. ही गोष्ट ऐकून अद्वैतला खूपच आनंद होतो. मिस्टर स्वामीनाथन अद्वैतला कॉलवरच सांगतात की उद्या आपण डायरेक्टर बोर्डची एक मीटिंग घेऊयात आणि त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करूयात. याबद्दलचं पुढं काय करायचं, कसं करायचं, काय प्लॅनिंग असणार आहे, हे सगळं आपण मीटिंग मध्ये डिस्कस करूया. अद्वैत म्हणतो की चालेल. अद्वैतला खूप आनंद झालेला असतो आणि कुठेतरी त्याच्या ह्या यशामागे कलाचा सुद्धा हात असतो हे अद्वैतला समजलेलं असतं. कलाने कितीही आडेवेडे घेतले तरी सुद्धा तिने चांदेकरांसाठी डिझाईन्स तर बनवलेल्याच असतात आणि मिस्टर स्वामीनाथन यांना त्या डिझाईन दिलेल्या सुद्धा असतात. त्यामुळे अद्वैत आता कलाकडे येतो आणि कलाला म्हणतो की ऍक्च्युली मला तुला सॉरी म्हणायचं होतं. तेव्हा कला म्हणते की बापरे अद्वैत चांदेकर, काय झालं तुला? अद्वैत कलाकडे येतो आणि कलाला म्हणतो की कला, ऍक्च्युली मला तुला थँक्यू म्हणायचं होतं. तेव्हा कला म्हणते की बापरे अद्वैत चांदेकर, तुला काही ताप वगैरे तर नाही भरलाय ना? म्हणजे तू मला थँक्यू म्हणतोय, कळतंय का तुला? तेव्हा अद्वैत म्हणतो की खरे, मला कळतंय मी कोणाला थँक्यू म्हणतोय आणि मी यासाठी तुला थँक्यू म्हणतोय. मी तुला सॉरी म्हणणार नाहीये कधीच, कारण तू मला फसवून काम केले, परंतु मी तुला थँक्यू यासाठी नक्कीच म्हणेल, कारण तू आमचं खूप मोठं काम केलंयस. आज मिस्टर स्वामीनाथन यांना तुझ्या डिझाईन्स आवडल्या आणि मिस्टर स्वामीनाथनचं जे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला भेटलेलं होतं ते फक्त तुझ्या डिझाईनमुळे भेटलं आणि आजही त्यांनी आपल्यासोबत असलेलं कॉन्ट्रॅक्ट वाढवलंय. त्यामुळे जरी तुला बिझनेस मधलं काही कळत नसलं, जरी तू डिझाईन्स काढत असली तरी सुद्धा तू इनडायरेक्ट
इनडायरेक्टली आम्हाला खूप मोठी मदत केली आहे आणि त्यासाठी मी तुला थँक्यू बोलतोय. कला तर पहिल्यांदा खूप शॉक असते की अद्वैत तिला थँक्यू म्हणतोय, परंतु नंतर तिने अद्वैतचं थँक्यू हे ऍक्सेप्ट केलेलं असतं. अद्वैतने घरात सुद्धा सगळ्यांना सांगितलेलं असतं की आता आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये, त्यामुळे कला ही चांदेकरांसाठी डिझाईन बनवणार आहे. त्यामुळे फिक्स झालेलं असतं की कला चांदेकरांसाठी डिझाईन तर बनवणार आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी मीटिंग असते. सगळ्या बोर्ड ऑफ डायरेक्टरला बोलवलेलं असतं, म्हणजे घरातलेच मेंबर्स असतात. रोहिणी असते, सरोज असते, अद्वैत, आबा, राहुल, काका हे सगळेजण बोर्डच्या मीटिंग साठी गेलेले असतात. तेव्हा आबा कलाला म्हणतात की कला, अगं तू एवढं मोठं काम केलंय, त्यामुळे डायरेक्टरच्या मीटिंग साठी तू सुद्धा हजर असायला हवं. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आबा, हिला कशाला न्यायचंय आपण, आणि ही काय करणार आहे, हिला काय बिझनेस मधलं कळतंय, हिला फक्त डिझाईन्स काढता येतात. तेव्हा आबा म्हणतात की अद्वैत, एक गोष्ट विसरू नकोस की आज तुला जे कॉन्ट्रॅक्ट भेटतंय किंवा मिस्टर स्वामीनाथ तुझ्यासोबत कॉन्ट्रॅक्ट वाढवताय, त्याचं कारण एकमेव फक्त कला आहे आणि ती मीटिंग मध्ये असलीच पाहिजे. त्यामुळे अद्वैत काहीच बोलू शकत नसतो. त्यामुळे आबांच्या सांगण्यावरून आता कला सुद्धा ऑफिसमध्ये आलेली असते. डायरेक्टर बोर्डची मीटिंग सुरू झालेली असते. अद्वैत मिस्टर स्वामीनाथन यांना विचारतो की तुम्ही मला काल कॉलवर बोललात की आपल्याला कॉन्ट्रॅक्ट वाढवायचंय आणि तुम्हाला आमच्यासोबत टायअप करायचंय. नक्की तुम्हाला कोणत्या गोष्टीबद्दल टायअप करायचंय? मिस्टर स्वामीनाथन अद्वैतला म्हणतात की आतापर्यंत मी तुमच्याकडनं पारंपरिक डिझाईन घेत होतो, परंतु मला असं वाटतंय की तुम्ही मॉडर्न डिझाईन सुद्धा खूप छान बनवताय. प्रॉब्लेम फक्त एवढा आहे की मॉडर्न डिझाईनचे तुमचे जे प्राइजेस आहे ते खूपच जास्त आहे. त्यामुळे मला फक्त कमी किमतीत चांगले दागिने तुमच्याकडून बनवून हवेत. तेव्हा अद्वैत म्हणतो की स्वामीनाथन सर, तुम्हाला तर माहितीच आहे की चांदेकर ज्वेलर्स हा एक ब्रँड आहे आणि ब्रँडनुसार आम्ही दागिने बनवतो. आतापर्यंत आम्ही तुम्हाला ज्या काही डिझाईन्स दिल्या, जे काही आम्ही तुम्हाला दागिने बनवून दिले, ते सर्वच्या सर्व दागिने ब्रँडेड होते आणि त्यामध्ये अस्सल सोनं वापरण्यात आलंय. परंतु आम्ही क्वालिटीच्या बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. तुम्हाला जरी आणि असं जर आम्ही केलं तर आमचं चांदेकरांचं नाव खराब होईल, कारण प्रत्येक वेळी चांदेकर हे ब्रँड म्हणून ओळखले जातात. तर आबा सुद्धा अद्वैतच्या बोलण्यामध्ये सहमत होत असतात आणि स्वामीनाथन सरांना ते हेच सांगतात की तुमचं म्हणणं आम्हाला पटतंय, परंतु हे नाही होऊ शकत, कारण चांदेकर आतापर्यंत एक ब्रँड म्हणूनच चांदेकरांनी काम केलंय. चांदेकरांच्या खूप मोठमोठ्या लोकांशी ओळखी आहे. सगळी लोक आपल्याकडनं ज्वेलरी घेऊन जात असतात. स्वामीनाथन सर म्हणतात की बघा, मग माझा हा प्रॉब्लेम आहे की मला दागिने तुमच्याकडून स्वस्त बनवून हवेत आणि माझा खपही वाढला पाहिजे. मग तुम्हाला जर याच्यावर काही ऑप्शन सुचत असेल तर आपण हे कॉन्ट्रॅक्ट अजून पुढे वाढवू शकतो आणि मला तुमच्यासोबत मॉडर्न डिझाईन साठी सुद्धा कॉन्ट्रॅक्ट वाढवायला आवडेल. अद्वैत, सरोज, आबा आता संकटात पडलेले असतात. काय करावं त्यांना काही कळत नसतं. एकीकडे त्यांचा ब्रँड असतो आणि दुसरीकडे स्वामीनाथन यांचं कॉन्ट्रॅक्ट असतं. दोन्हीही गोष्ट त्यांच्यासाठी महत्वाच्या असतात. कला मात्र उभी असते, परंतु कलाच्या मनात एक आयडिया आलेली असते आणि ती आबांना म्हणते की आबा, मी काही बोलू का, मला ह्याच्याबद्दल एक आयडिया आहे. तर अद्वैत तिला म्हणतो की तुला यातलं काय कळतंय, तू नको काही बोलूस. आम्ही इथे बसलोत ना, इथे एवढी सगळी हुशार माणसं बसली आहे, घरातली माणसं बसली आहे, ज्यांना बिझनेस आधीपासूनच कळतोय, आणि तुला काय कळतं बिझनेसचं? हे बघ, तू मध्ये बोलू नकोस, खरे तू ज्या डिझाईन्स देते तेवढंच खूप आहे. तर मिस्टर स्वामीनाथन आता अद्वैतला रागाने म्हणतात की अरे अद्वैत, तुझं तर तुझ्या बायकोवर खूप प्रेम आहे, मग ती मध्ये बोलल्याने काय झालं? तिला बोलू देत ना, तिची पण आयडिया आपण ऐकूयात, काय म्हणते ती एकदा आपण ऐकून तरी घेऊयात. आणि स्वामीनाथन कलाला म्हणतात की बोल कला, तुला काय बोलायचंय? तेव्हा कला म्हणते की माझ्या डोक्यात अशी आयडिया आहे की आपण 1 ग्रॅम सोन्याचे दागिने बनवावेत. अद्वैत म्हणतो की तुझं डोकं वगैरे फिरलंय का? 1 ग्रॅम सोन्याचे दागिने, तुला कळतंय का तू काय बोलते ते? कला म्हणते की हो अद्वैत, मला चांगलंच कळतंय मी काय बोलते ते. मला असं वाटतंय की आपण जे मॉडर्न दागिने आहे त्याच्यामध्ये 1 ग्रॅम सोनं यूज करूया, म्हणजे त्यामध्ये सोन्याची पॉलिशही येईल, दागिने सोन्याचेही असतील आणि मार्केटमध्ये वेगवेगळ्या धातूचे जे दागिने मिळतात त्याच्यापेक्षा आपल्या दागिन्याची क्वालिटी ही चांगली असेल, कारण आपण त्याला सोन्याची पॉलिश देणार आहोत आणि त्याच्यामध्ये सोनं तर ऑलरेडी असणार आहे. स्वामीनाथन सर कलाला म्हणतात की मला तुमचा उपदेश मिस्टर स्वामीनाथन हे कलाला म्हणतात की परंतु असं करून काय होणार आहे, म्हणजे मला तुमचा कन्सर्न कळत नाहीये की तुम्हाला ऍक्च्युअली काय म्हणायचंय ते. सांगते की हे बघा सर, आपण जर 1 ग्रॅम सोन्याचे दागिने जर बनवले तर त्याचा इम्पॅक्ट असा पडेल की आपल्याकडे लोकांची मागणी वाढेल, सर्वसामान्य लोकांपर्यंत तुमचा दागिना पोहोचेल. आतापर्यंत तुम्ही फक्त ब्रँडेड लोकांना ब्रँडेड दागिने विकले आणि तेवढेच ब्रँडेड लोक तुमच्याशी जोडले गेलेत. त्यामुळे जर तुम्हाला चांदेकरांसोबत टायअप करायचं असेल तर एक गोष्ट तुम्ही अशी करू शकता की तुम्ही तुमच्या दागिन्यांचे रेट कमी करा, त्यामध्ये 1 ग्रॅम सोनं यूज करा. त्यामुळे काय होईल की सर्वसामान्य लोक तुमचे दागिने खरेदी करू शकेल. पहिल्यांदा तर तुम्ही फक्त 10 लोकांना दागिने विकत होते, परंतु आता जर सोन्याचे दागिने एवढ्या कमी किमतीत भेटताय म्हटल्यावर बाकीचे लोक तुमच्याकडे किती अट्रॅक्ट होतील. आतापर्यंत तुम्ही फक्त ज्यांच्याकडे पैसा आहे त्या लोकांशी जोडले गेले
होता, परंतु जर तुम्ही सर्वसामान्य लोकांपर्यंत जोडले गेले तर तुम्हाला त्याचा किती फायदा होईल. आणि तसंही थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात. मला माहिती आहे की सर्वसामान्य लोकांना ज्वेलरी विकून तुम्हाला प्रॉफिट गोळा करायला थोडा वेळ लागेल, परंतु एकदा जर तुम्ही सगळ्यांची मनं जिंकली तर मात्र सर्वसामान्य लोक तुम्हाला कधीही निराश करणार नाही. पैशावाले लोक तुमच्याकडे चांगलं नाही भेटलं तर दुसरीकडे शिफ्ट होऊ शकता, परंतु सर्वसामान्य गरीब लोक जे असतात ते कधीही दुसरीकडे शिफ्ट होणार नाही. कारण तुम्ही जर त्यांना विश्वास दिला तर पहिल्या दिवशी तुमच्याकडे जे कस्टमर आलं होतं तेच कस्टमर तुमच्याकडे शेवटपर्यंत येत असेल आणि यातून तर तुमच्या बिझनेसला जास्त वाव मिळणार आहे. तर मिस्टर स्वामीनाथन यांना कलाची कल्पना फारच आवडते आणि ते कलाला म्हणतात की मला तुझी कल्पना खरंच खूप आवडली आहे, परंतु हे सगळं कसं घडून आणायचं हे तर मला कळत नाहीये, परंतु तू जे काही सांगते ते खरंच खूप बरोबर आहे आणि पटण्यासारखं आहे. अद्वैत मिस्टर स्वामीनाथन यांना म्हणत असतो की तुम्ही हिच्या का नादी लागताय, हिला या दागिन्यांमधलं काही कळत नाही, ती फक्त डिझाईन चांगल्या करू शकते. हे बघा, हे काम बिझनेसचं आहे, हिला प्रॉफिट लॉस याबद्दल काहीही अक्कल नाहीये आणि आपण आपल्या ब्रँडशी का कॉम्प्रोमाइज करतोय. चांदेकर ज्वेलर्स आतापर्यंत एक ब्रँड म्हणून त्याने काम केलंय आणि आता तो 1 ग्रॅमच्या सोन्याचे दागिने म्हटल्यावर मार्केटमध्ये आपलं किती नाव खराब होईल. आता चांदेकरांवर ही वेळ आली आहे का की चांदेकर आता 1 ग्रॅम सोन्याचे दागिने बनवायला लागलेत. कला अद्वैतला म्हणते की अरे अद्वैत, परंतु पैशावाली लोक तुझ्याबद्दल काय विचार करतील तू याचा विचार का करतोयस. ज्यांच्याकडे पैसा आहे तर ते पैशांनीच विचार करणार ना, तू सर्वसामान्य लोकांपर्यंत का पोहोचत नाहीये. अरे कितीतरी गरीब लोक आहे की ज्यांना ज्यांच्या मुलीचं लग्न करायचंय, परंतु मुलीला सोन्याने मढवण्याची त्यांची खूप इच्छा असते, परंतु फक्त पैशाच्या अभावी त्यांची ही इच्छा पूर्ण होत नाही. आणि तू जर हे दागिने जर बनवायला सुरुवात केली तर तू त्या लोकांना किती मोठा दिलासा देतोय आणि ती लोक तुझ्यापासून कधीही दूर होणार नाही, कायम तुझे कस्टमर बनूनच राहतील. आणि तू बिझनेस करतो, तुला ही एक गोष्ट माहित असेल की एका ठिकाणाहून आलेले 10 रुपये आणि 10 ठिकाणाहून आलेले 10 रुपये यामध्ये खूप फरक असतो. चांदेकर ज्वेलर्सने सर्वसामान्य लोकांसाठी जर दागिने बनवले तर चांदेकर ज्वेलर्सचं नाव होईल, सर्वसामान्य लोकांपर्यंत चांदेकर ज्वेलर हा ब्रँड पोहोचेल. सर्वसामान्य लोकांमध्ये आणि चांदेकर ज्वेलर मध्ये एक कनेक्टिव्हिटी निर्माण होईल आणि ऑब्विसली या गोष्टीचा फायदा तुमच्या बिझनेससाठीच होणार आहे. अद्वैतला कलाचं मत तरीही पटत नसतं, परंतु आता आबांना मात्र कला काय म्हणते ना हे व्यवस्थित पटलेलं असतं. आबा कलाला म्हणतात की कला, मला तुझा हा निर्णय फारच आवडलाय, तुला खरंच खूप छान आयडिया सुचली आहे. इतकी वर्ष मी बिझनेस केला परंतु मला सुद्धा ही आयडिया इतकी चांगली जमली नाही आणि तू इतक्या क्षणामध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. खरं तर ब्रँड आणि नॉन ब्रँड हा काही विषयच नाहीये, सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणं हा खरा आपला उद्देश आहे. आणि जर आपण असे दागिने सुरू केले तर सर्वसामान्य लोक आपल्याकडे येतील, आपल्याशी जोडले जातील आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे सर्वसामान्य लोक आपल्याला कधीही दगा देणार नाही आणि शेवटपर्यंत आपले कस्टमर बनून राहतील. आणि बिझनेसचीच बात बनली तर प्रॉफिट त्या गोष्टीमधून आपल्याला आहेच आहे. आबांना कलाची आयडिया खूप आवडलेली असते. स्वामीनाथन सर सुद्धा कलाच्या आयडियाचं खूप स्वागत करतात आणि म्हणतात, अद्वैतला सांगतात की तुम्ही जर असे दागिने बनवणार असेल तर आपण कॉन्ट्रॅक्ट पुढे सरकवू शकतो आणि जर 1 ग्रॅम सोन्याचे दागिने इथून पुढे बनले तर मात्र मी ह्या कॉन्ट्रॅक्ट साठी रेडी आहे. असं म्हटल्यावर अद्वैतला आता खूप मोठा प्रश्न पडलेला असतो, परंतु आबांनी मात्र ह्या दागिन्यांसाठी पूर्ण परवानगी दिलेली असते. त्यामुळे अद्वैत आता याबद्दल काहीही बोलू शकत नसतो आणि त्याने कॉन्ट्रॅक्ट आता साईन केलेलं असतं. त्यामुळे चांदेकर ज्वेलरकडे आता 1 ग्रॅम सोन्याचे दागिने सुद्धा बनणार असतात. आबा कलाला म्हणतात की कला, ही आयडिया तुला सुचली आहे आणि ह्या दागिन्यांची कल्पना तू केली आहे, त्यामुळे हा तुझाच आविष्कार आहे. त्यामुळे आपण जे नवीन दागिने 1 ग्रॅम सोन्याचे दागिने जे लॉन्च करणार आहोत त्याला आपण कलाविष्कार असं नाव देऊ. त्यामुळे आता सरोजच्या आणि बाकीच्या घरातल्यांच्या पोटात तर मात्र खूप दुखायला लागतं आणि अद्वैतलाही थोडासा रागच आलेला असतो. कारण अद्वैतला असं वाटत असतं की आतापर्यंत जे काही कळत होतं ते मला कळत होतं, बिझनेसमध्ये माझा हात कोणीही धरू शकत नव्हतं, बिझनेस मधल्या सगळ्या गोष्टी मलाच कळत होत्या. परंतु आबांनी आणि मिस्टर स्वामीनाथननी आज कलाच्या बिझनेसच्या आयडियाचं स्वागत केलंय. मी आतापर्यंत बिझनेस करत असताना सुद्धा माझ्या आयडियाचं स्वागत झालंच नाहीये, माझं कोणी म्हणणं ऐकलेच नाहीये आणि ऐकलं कोणाचं गेलंय, जिचं बिझनेसमध्ये काही एज्युकेशन नाही, तिला बिझनेसचा काही अनुभव नाही, तरी सुद्धा तिच्या आयडियाचं स्वागत केलं जातं. अद्वैत थोडासा हर्ट झालेला असतो, परंतु कला मात्र खूप खुश असते कारण कलामुळे आता पुन्हा एकदा मिस्टर स्वामीनाथन यांचं दुसरं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा चांदेकरांना जाणार असतं. त्यामुळे आबा मात्र कलावर भलतेच खुश असतात. मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला नक्की कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.